अजून दादा शांत आहे म्हणून. दादाने शांतपणा सोडल्यानंतर सगळंच बंद करून टाकेल मग. मग काय फेकच आयडी होती ती. तिने मला आधी डायरेक्टच विचारलं, "तुम्हाला मुलं किती? तुम्ही किती जण घरात राहता? कुठे राहता? कुठे जॉब करता?" आणि हो, माणूसच आहे. मग काय माणूसच आहे एक. मला तर डाऊट काय येतो माहिती आहे, ज्यानी श्रद्धाताईंना फसवलं ना, तोच माणूस आला असेल माझ्या लाईव्हवरती. पर्सनल प्रश्न त्या दिवशी विचारायला लागले. तेव्हाच मला खरं डोक्यात बसली ती. हां, मग काय. श्रद्धाताईंना पण एकाने असंच फसवलं. श्रद्धाताईला तिने अ, काय असंच प्रश्न विचारले होते. काय कुठे कोण असतं घरी? आणि अहो सगळे जे त्यांच्याशी चांगले बोलतील त्यांना ते ब्लॉकच करून टाकायची. डायरेक्ट बंद करून टाकायची. आणि त्यांची आयडी चोरलेली मेन म्हणजे त्याच आयडीने ती गेली होती. श्रद्धा पाटीलच्या त्याच आयडीने गेली होती ती. आयडी चोरून. श्रद्धाताई तेच बोलताय, "अरे, माझी आयडी वरती दुसरं कोण आलं हे?" आधी त्यांना काही वाटलं नाही. त्यांना वाटलं असेल कोणतरी दुसरं. नंतर त्यांना डाऊट आला, की माझा फोटो दिसतोय म्हणजे ही माझीच आयडी आहे चोरलेली कोणतरी. आणि नको ते प्रश्न विचारायला लागले तिथे. तो माणूस तिथे. काय माणसं आहेत ना, मग काय त्रासदायक. मग बघा तर किती हिंमत अगदी करून दाखवतायत. त्या तर किती 8 दिवस टेन्शनमध्ये होत्या. त्यांची आयडी त्यांची चोरल्यावरती 8 दिवस टेन्शनमध्ये होत्या. रडतच होत्या जवळ-जवळ त्या. पैंजणाचा नाद घुमला कोण? हं, 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 ताई पाऊस आहे का तिकडे? इकडे ढग भरून आलेत, पण पडत नाहीये. नमस्कार. बरेच दिवसांनी आगमन झाले आहे आपले. पूनमताई नमस्कार. कशा आहात? लाइक डन. थँक यू. पूनमताई कशा आहात? हिराईताई म्हणतात, "हो, मला पण खूप त्रास दिला होता. विचित्र प्रश्न विचारले." मग काय? नको ते प्रश्न विचारत होती ती बाई. नाही अजून अंधार आहे. अच्छा अंधार आहे का? पूनमताई म्हणतात, "नमस्कार दादा, नमस्कार. कसे आहात दादा?" "मी मस्त." पूनमताई म्हणतात, "मी मस्त." ताई लाईक करा. अजून लाईक आले नाही. हिराईताई पूनमताईंना नमस्कार करत आहेत. पूनमताई म्हणतात, "दादा मला तुमची लाईव्ह नाही दिसत होती." असं कसं? श्रद्धाताई पण मला तेच म्हणतात, "तुमची लाईव्ह मला दिसतच नाही."